नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण झाऱ्याच्या मदतीने भरपूर वाती 5 मिनिटांमध्ये फुलवाती कशा बनवायच्या ते बघणार आहोत। चला मग, आता आपल्याला दिवाळीमध्ये वाती आणि फुलवाती दोन्हीही लागतात। चला या वाती कशा बनवायच्या ते आपण आज बघूया। त्यासोबतच मी काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत ज्या तुम्हाला दररोजच्या आयुष्यामध्ये उपयोगी तर पडणार आहेत, पण खूप जास्त त्या गरजेच्या सुद्धा असतात आणि आपल्याला त्या माहीत पण नसतात। बऱ्याचदा पांढऱ्या कपड्यांवरती पेनचे अशा प्रकारचे जे रेषा असतात त्या उमटल्या जातात, मुलांकडून असेल किंवा मोठ्यांकडून असेल। पण असा पेन हा जो आहे तो व्हाईट कपड्यांवर जर लागला गेला किंवा असा ओढला गेला तर त्याचं शाई आपल्याला पटकन निघत नाही किंवा आपल्याला ही रिमूव्ह करता येत नाही। त्यासाठी एक सोपी ट्रिक वापरायची आहे, ती म्हणजे गुलाबजल। आपल्या घरात असलेलं गुलाबजल आपल्याला घ्यायचं आहे आणि एखाद्या ज्या पांढऱ्या कपड्यावरती ते एखाद्या पेनाचं रेषा ओढली गेली असेल त्यावरती चमच्याने थोडंसं टाकायचं जेणेकरून ते छान ओलं होईल। आणि त्यानंतर हे गुलाबजल लावल्यानंतर हाताने थोडंसं रगडून घ्या किंवा मग ब्रश असेल टाकाऊ एखादा तर टाकाऊ ब्रशने त्याला तुम्ही घासून घ्या। 2 मिनिटांमध्ये अगदी पूर्ण हा डाग नाहीसा होतो आणि आपल्याला पेनचे जे काही रेषा असतील त्या दिसणारही नाहीत। पांढऱ्या कपड्यांवरती बऱ्याचदा हा प्रॉब्लेम झाल्यामुळे कपडे आपल्याला घालावेसे वाटत नाहीत पुन्हा, आणि बऱ्याचदा खिशाला सुद्धा होतं, कारण जिथे आपण पेन लावलेला असतो ज्या पॉकेटला तिथे कधी कधी मग अशा प्रकारच्या रेषा तयार होतात। खूपदा अशा प्रकारे जर कपड्यांना शाई लागली गेली तर कपडे देखील वाया जातात, भरपूर पैशांचं नुकसान देखील होतं आणि लहान मुलांच्या ड्रेसवर देखील अशा रेषा दिसून येतात। तर ह्या रेषा काढण्यासाठी कलरफुल कपड्यावरच्या असतील किंवा पांढऱ्या कपड्यावरच्या असतील तर ही ट्रिक नक्की तुम्हालाही कामी येईल। घरामध्ये गुलाबजल हे सगळ्यांच्याच असतं, तर गुलाबजल घ्या थोडंसं आणि त्यावरती कपड्यांवर टाकून थोडंसं त्याला चोळून घ्या किंवा ब्रशने घासून घ्या, लगेच पूर्ण दाग नाहीसा झालेला दिसून येईल। इथे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता कपड्यावरती अजिबात दाग शेवटी राहिला नव्हता, तुम्ही बघितला असेलच। त्यानंतर पुढची ट्रिक आहे, दिव्यामध्ये जर आपण फुलवाती ठेवायला गेलो तर त्या वाकड्या होतात, कारण त्याचा खालचा भाग गोलाकार असतो। त्यासाठी एक सोपी ट्रिक वापरायची जेणेकरून फुलवाती वाकड्या तिकड्या होत नाहीत आणि आपल्याला हव्या तसं लावता येतात। त्यासाठी आपल्याला काय करायचं, एक छोटासा पॅन घ्यायचा आहे। तर पॅन मी तडका पॅन वापरलाय, कारण एकाच मेणबत्तीला आपल्याला इथे वितळवायचं आहे। मेणबत्ती वितळवण्यासाठी मेणबत्ती सुरुवातीला तोडून घ्या, अशा प्रकारे तुकडे जरी असतील मेणबत्तीचे तरी चालेल। बऱ्याचदा मेणबत्ती लावतो आपण आणि साईडने त्याच्या भरपूर मेणबत्तीचा लेअर थर जमा होतो, तो थर जरी काढून घेतला आणि त्याचा वापर केला तरी चालेल, कारण ते सुद्धा वाया जात नाहीत तुकडे। साईडने जर मेणबत्ती पिघळून असं साईडला तयार झालं काही, म्हणजे छोटासा असा थर तयार झाला तर तो थर काढून ठेवायचा, नंतर कधीही कामी येतो। अशा प्रकारे बघा, मी आता कसं पॅनमध्ये थोडासा एक मेणबत्तीला कापून घेतले, तर खराब झालेल्या मेणबत्त्या पण तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता। त्यानंतर काडीपेटीच्या 3-4 काड्या घ्यायच्या आहेत, मी इथे 2च घेतल्या आणि त्याला थोडासा दोरा गुंडाळून ठेवलेला आहे। दोरा जो आहे तो पांढऱ्या कलरचा, आपल्याकडे जो सुती दोरा असतो तो वापरायचा आहे आणि काडीपेटीला अशा प्रकारे 2 काड्या घेऊन त्याला गुंडाळायचा आहे। त्यानंतर मेणबत्ती इथे थोडीशी गरम करून घ्यायची। एकदा मेणबत्ती गरम झाली की लगेच पूर्ण मेल्ट होते, फार जास्त गरम करायची गरजही लागत नाही। आणि त्यानंतर आपण आता या ज्या दोरा बांधलेल्या काड्या आहेत तर या काड्या ठेवायच्या आहेत आपल्या दिव्यावरती, म्हणजे जे मातीचे आपले दिवे असतात तर ते रेडी ठेवले दिवाळीसाठी तर खूप सोपं काम होतं। दिवाळीमध्ये घाई होत नाही आणि भरपूर दगदग सुद्धा होत नाही। बऱ्याच गोष्टींचं पूर्वनियोजन असेल तर वेळच्या वेळी गोष्टी छान अशा पार पडल्या जातात। सणावारामध्ये घाई होऊ नये, आपल्या मागे भरपूर काम असतं आणि त्या वेळेमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून ही पूर्वतयारी करून ठेवली तर भरपूर कामं वाचतात, वेळही वाचतो आणि वेळेत कामे होतात। तर इथे मी आता काय केले बघा, आपली फुलवात व्यवस्थित बसावी म्हणून जी आपली खालची फुलवात गोल होती त्याला मी थोडं पसरट केले, कापूस थोडासा सगळीकडे स्प्रेड केला की फुलवात छान बसते। आणि अशा पद्धतीने आपण फुलवात ठेवायची आहे दिव्यामध्ये आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं असं मेणबत्ती मेल्ट केलेलं जे काही लिक्विड आहे ते आपल्याला यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचे, चमच्याने टाकायचे। सगळ्या दिव्यांमध्ये मी 2-2 चमचे टाकलेला आहे। ओन्ली मेणबत्ती यामध्ये आपण मेल्ट केली, तेल अजिबात मिक्स केलं नाही।
जर एका मेणबत्तीमध्ये दिवे तयार केले तर 3 दिवे आरामात छान तयार होतात. आणि तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असलेले मेणबत्तीचे जुन्या खराब मेणबत्तीचे तुकडे गोळा करून हे अशा प्रकारचे दिवे तयार करून ठेवा. किंवा मग मेणबत्ती असेल तर ती सुद्धा वितळवून अशा प्रकारचे दिवे भरपूर बनवू शकता. थोडा वेळ ठेवले की नंतर हा दिव्याचा जो मी भाग आहे तो काडीपेटीने सरळ ठेवलेला आहे मध्यभागी. थोड्या वेळाने हे सगळं असं एका जागी जमा होतं, कारण ही मेणबत्ती आहे. थोडा वेळ थंड हवा लागली की मग ते परत पूर्वरत होऊन जातं, त्या स्थायी रूपमध्ये येतं. तर इथे तुम्ही बघू शकता. आता आपण याला दोरा जो होता बांधलेला काडीपेटीला तो कट करून घ्यायचा आहे काडीपेटीने, म्हणजे कात्रीने. आणि त्यानंतर इथे काडीपेट्या पण मी साईडला काढून टाकलेल्या आहे, काड्या पण काढून टाकलेल्या आहे काडीपेटीतल्या. त्यानंतर दिवे जे आहेत ते लावून घ्यायचे. सेंटरला पण वात ठेवू शकता, पण एका दिव्याची मी तुम्हाला साईडला वात करून दाखवलेली आहे. असं पण आपण करू शकतो. दोन्ही पद्धतीने दिवे लावले तरी सुद्धा छान होतात. नक्कीच तुम्हाला दिवे बनवून ठेवण्याची सोपी पद्धत आवडली असेल तर नक्की या दिवाळीला उपयोगात आणा. खूप सोपी ट्रिक आहे आणि दिवे लवकर संपत नाहीत, कारण मेणबत्तीचे दिवे आहेत. बारीक वात छान अशी चालू राहते. फार जास्त वात मोठी ठेवायचीच नाही, कात्रीने कट करून घ्यायची. पुढची ट्रिक आहे आपली ती म्हणजे जेव्हा आपल्याकडे सुई दोरा असतो आणि आपण अचानक फुलं ओवायला बसतो किंवा मग आपण कपडे शिवायला काहीतरी घेतो, तेव्हा ती ब्लंट झालेली आपल्याला दिसून येते. पण त्याला शार्प कसं करायचं आपल्याला घरच्या घरी ते मी तुम्हाला दाखवते. खूपदा आपल्याकडे दुसरी सुई जर अवेलेबल नसेल, निडल अवेलेबल नसेल, तर आपण काय करतो की त्याच सुईने शिवत बसतो. पण आपलं वेळखाऊ काम होतं आणि आपल्याला कमी वेळ लागणार असतो, तिथे भरपूर वेळ वाया जातो. त्यामुळे आपली जी निडल आहे त्याला शार्प करण्यासाठी मी एका जुन्या किंवा नव्या कोणत्याही एका दिव्याचा वापर करायचा आहे. दिव्यावरती सुईचं टोक थोडंसं घासून घेतलं की आपली जी सुई आहे ती चांगली शार्प होते आणि आपल्या कपड्यांमध्ये ती सहज घुसली जाते. तर टोकदार बनवण्यासाठी सुईला आहे की नाही ही एक मस्त अशी आयडिया. तुम्हाला सुद्धा ही ट्रिक वापरायला म्हणजे आवडेल सुद्धा आणि नक्कीच खूप कामाची टिप आहे. आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून माझा हा व्हिडिओ पाहत आहात हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढची टिप आपण बघूया आणि पुढच्या टिपकडे वळूया. चला मग पुढची टिप अशी आहे की झाऱ्याच्या मदतीने आपल्याला वाती कशा बनवायच्या ते बघणार आहोत. खूप महत्त्वाची टिप आहे. दिवाळीमध्ये भरपूर वाती लागतात. आपल्याला घ्यायचा आहे प्लेन असा थोडासा कापूस, आणि कापूस एका वातीला लागतो तेवढाच घ्यायचा आहे. हातावर जर वात केली तर ती सुद्धा होतेच व्यवस्थित, पण खरबडीत अशी जागा आपल्याला हवी असते वाती बनवण्यासाठी. त्यासाठी वापरू शकतो आपण झाऱ्याचा बॅक साईडचा भाग. त्यामुळे खरबडीत जागेवर पटकन वात तयार होते. हाताने फक्त त्याला गोल गोल फिरवत राहायचं. अशा प्रकारे भरपूर वाती आपण 5 मिनिटात 50 वाती तरी बनवू शकतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशा व्हिडिओसोबत. आणि आजचा हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.